नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। कर्जत शहरातील एक दुःखद बातमी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। कर्जत शहरातील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत उर्फ भाऊ राऊत यांचं अकस्मात निधन झालं आहे। त्यांच्या अकस्मात निधनाने कर्जत शहरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। कर्जत शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक व्यापारी उद्योजक विठ्ठल पंत राऊत, याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी हनुमंत अण्णा राऊत व कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे ते वडील होते। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर उसळला होता। त्यांच्या निधनाने शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली। पाहूया त्यांच्या निधनाचा हा जी न्यूज चॅनलने आणलेला स्पेशल रिपोर्ट। स्वर्गीय चंद्रकांत भाऊ यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरले। नुसत्या राऊत कुटुंबापुरतं हे दुःख मर्यादित नाही, तर सर्वांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव आहे आणि जीवनाचा प्रत्येक क्षण या तालुक्याने अनुभवलेला आहे भाऊचा, की भाऊंचं जीवन हे कष्टप्रद होतंच, पण त्याबरोबर त्या कष्टाच्या पाठीमागे पुढच्या पिढीसाठी महत्त्वाकांक्षा, प्रेरणा आणि जिद्द शिकवणारं होतं। या सर्व सूत्रातूनच बाप्पू झालं, हे सगळी मंडळी घडली गेली तिन्ही मुलं, आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्याने या संपूर्ण तालुक्यावर उमटवला। एवढंच नाही तर या संपूर्ण कर्तृत्वाच्या पाठीमागं एक अलौकिक शक्ती होती, आणि ती म्हणजे कर्जत शहरातील प्रगतशील शेतकरी, शांत, संयमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले चंद्रकांत तथा उर्फ भाऊ राऊत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाची बातमी समजताच कर्जत शहरासह परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। त्यांच्या पाठीमागे पत्नी, 3 मुले, 1 मुलगी आहे, सुना, नातवंडी असा मोठा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी कर्जत शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। नागेश्वर स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेचा जनसागर लोटल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळाले। अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवर भाऊ यांच्या आठवणी होत्या। आयुष्यभर पत्नी भामाबाई यांच्या समेत प्रामाणिकपणे कष्ट करणारे आणि कुटुंबासह समाजात आपुलकीचे संबंध जपणारे भाऊ यांनी आपल्या साध्या, प्रेमळ आणि स्नेहपूर्ण स्वभावामुळे प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते। अंत्यसंस्काराच्या वेळी अत्यंत शोकाकुल सर्वच उपस्थित नागरिक झाले होते। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भाऊ यांच्या निधनाने कर्जतने एक सुसंस्कृत, कष्टाळू आणि जिव्हाळ्याचा ज्येष्ठ नागरिक गमावला आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। पाहूया मान्यवरांनी ज्या श्रद्धांजली या ठिकाणी वाहिल्या आहेत त्यावेळी कोण काय म्हणाले। बाप्पू राऊत, हनुमंत अण्णा राऊत, विठ्ठल पंत राऊत यांचे पिताश्री कैलासवासी चंद्रकांत भाऊ राऊत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। अनेक मान्यवरांना या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची आहे। भाऊंच्या जाण्यानं बाप्पू अण्णा पंत यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलेलं आहे। त्यांच्या जाण्यानं राऊत परिवाराचं त्यांच्यावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य श्री संत सद्गुरू गोदड महाराजांनी राऊत परिवारास द्यावं आणि भाऊंच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी मी माझ्या वतीनं, माझ्या मैत्री परिवाराच्या वतीनं, कर्जतमधील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी।
नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव बापू राऊत यांचे वडील चंद्रकांत भाऊ यांचं दुःखद असं निधन झालं. संपूर्ण राऊत कुटुंबावर त्याचप्रमाणे कर्जत नगरीवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी परमेश्वरानं त्यांना द्यावी अशी मी सद्गुरू गोदड महाराज चरणी प्रार्थना करतो. आणि यशवंत शिक्षण संस्था अध्यक्ष सचिव त्याचप्रमाणे स्वर्गीय निर्मलताई पाटील यशवंत सेवकांची पतसंस्था चेअरमन व्हाईस चेअरमन आणि श्री अमरनाथ विद्यालयाच्या वतीनं भाऊंना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नामदेव बापू राऊत यांचे वडील कैलासवासी चंद्रकांत भाऊ राऊत यांच्या अंत्यविधीला अतिशय दुःखांत करण्यात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर या ठिकाणी भाऊंचा जीवनपट आता या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांनी सांगण्याचा प्रयत्न केला. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून आपलं कुटुंब घडवण्याचं या ठिकाणी काम केलं. भाऊंनी नातवंडला, परंतु भाऊनी आणि आईने अतिशय कष्ट करून हे कुटुंब उभा केलं. आज भाऊंच्या आत्मेला सद्गती या ठिकाणी लाभणार आहे, कारण त्यांच्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या त्या सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण या ठिकाणी झाल्या. खरं तर मुलांनी अतिशय कर्तृत्व या ठिकाणी तालुक्यात जिल्ह्यात या ठिकाणी निर्माण केलं. जास्त न बोलता मी माझ्या बावडकर परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर मिरजगाव ग्रामपंचायत, समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव, भारती पब्लिक स्कूल यांच्या वतीने भाऊच्या आत्म्याला सद्गती लाभावी अशी प्रार्थना करतो. नामदेव देवा राऊत परिवार त्यांचे वडील चंद्रकांत भाऊ यांचं आज या ठिकाणी दुःखद निधन झालं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येनं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर चंद्रकांत भाऊ यांच्या जाण्यानं संपूर्ण राऊत कुटुंबाचाच आधारवड या ठिकाणी कोसळलेला आहे. आणि राऊत कुटुंबाला आकार आणि उकार द्यायचं काम ज्यांनी केलं अशा चंद्रकांत भाऊंच्या जाण्यानं या संपूर्ण परिवारावर जी दुःखाची छाया पसरलेली आहे या संपूर्ण कुटुंबाला हे दुःख पेलण्याची शक्तिबुद्धी मिळो अशी या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि रयत परिवाराच्या वतीनं, दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. घडवणारं व्यक्तिमत्व आज कर्जतकरांना, राऊत परिवाराला, सर्व पै पाहुण्यांना सर्वांना सोडून गेलं. त्याच्यामुळे हनुमंतांना असतील, पंत असतील आणि आमचे सहकारी मित्र नामदेव बापू असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार असेल, यांना डोक्यावरची वडिलांची सावली आज निघून गेल्यामुळे ते पोरके झाले. त्याच्यामुळे फार मोठं दुःख झालेलं आहे. त्यांना दुःख होत असताना कुटुंब असेल, पै पाहुणे असतील, सर्व नातेवाईक असतील, ह्यांना फार मोठं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य परमेश्वरानं संपूर्ण परिवाराला देवो आणि भाऊच्या आत्म्यास चिर शांती लाभो असे आपणा सर्वांच्या वतीनं, माझ्या देशमुखवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. आपणा सर्वांना परिचित असलेले कर्जतमधील एक आदरणीय आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व, या कर्जत नगर पंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष श्री नामदेव देवाबापू राऊत, हनुमंताना राऊत, विठ्ठलपंत राऊत यांचे वडील चंद्रकांत भाऊ राऊत यांचं अल्पशा आजाराने आज सायंकाळी निधन झालं. भाऊ निवृत्ती राऊत यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं उपस्थित सर्व शोकाकुल परिवार, अध्यक्ष, नातेवाईक, उपस्थित सर्वच, खऱ्या अर्थानं आज राऊत कुटुंबाचा सर्वात मोठा आधारवड असणारा बाप आज आपल्यातून निघून गेलेला आहे. बापकरी जोडी लेकुराची ओढी, आपुली पुरवंडी वाळवणी, ज्या बापांना आपल्याला आधार दिलेला असतो, संस्कारित केलेला असतो आणि जो आधार असतो तो गेल्यानंतर खऱ्या अर्थानं जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख हे झालेलं असतं. त्यांच्या जाण्यानं बापू असतील, हनुमंतांना असतील, पंत असतील आणि सर्वच राऊत कुटुंबीय यांना जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती होती. आणि या कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार माननीय रोहितदादा पवार साहेब यांच्या वतीनं मी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दुःखांकित बंधू भगिनींनो,
कर्जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष बापूंचे परमपूज्य पिताश्री हनुमंतांना आबा व जाधव परिवारातील त्यांची भगिनी यांचे लाडके पिताश्री यांचं आज दुःखद निधन झालं आणि कर्जत शहरावर दुःखाची छाया पसरली. 4:15च्या दरम्यान हनुमंतांना राऊत, विठ्ठलपंत राऊत, नामदेव देवा राऊत आणि त्यांच्या भगिनी मंदाकिनीताई जाधव यांचे वडील श्री चंद्रकांत निवृत्ती राऊत उर्फ भाऊ यांचं वृद्धापकाळात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं दुःखद निधन झालं. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बोलताना सांगितल्याप्रमाणे हयातभर अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून कष्ट उपसून आपलं कुटुंब एका चांगल्या पद्धतीनं नावारूपाला लावण्यामध्ये व्यापार, व्यवसाय, समाजकारण सर्व क्षेत्रामध्ये या कुटुंबाला पुढे नेण्यामध्ये भाऊंचा खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा आहे. हयातभर त्यांनी कष्ट घेऊन आपलं कुटुंब चांगल्या नावारूपाला लावणं आणि गावासाठी, परिसरासाठी एक आदर्श घडवून दिला. आणि वार्धक्यामध्ये जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. आपण म्हणतो उपजते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, या उक्तीप्रमाणे त्यांना जगाचा आज अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण राऊत परिवार, त्यांच्या अर्धांगिनी, भावमावशी असतील, सर्व मुलं, सुना, नातवंड, सर्वच कुटुंबाला, राऊत परिवाराला मोठं दुःख झालं. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य संत सद्गुरू गोदड महाराजांनी मिरजगाव परिसरातील नामदेव देवा राऊत यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे परिचित आणि मित्र विठ्ठलपंत राऊत, नामदेव राऊत आणि हनुमंत राऊत यांचे वडील यांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं. प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी श्रद्धांजलीमध्ये त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कुटुंबाचा या ठिकाणी वाव केलेला आहे. मी माझ्या वतीने, माझ्या शिंदे परिवाराच्या वतीने, माझ्या कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि आमच्या सर्व वकील बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. नामदेव बापू, विठ्ठलपंत आणि अण्णा यांचे वडील भाऊ आज अचानक आपल्यातून 5 वाजता निघून गेले. यात राऊत परिवार जो दुःखाचा जो डोंगर कोसळला, या दुःखामध्ये मी असेल, माझं राजे भोसले कुटुंब असेल, उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली. आज अतिशय जड अंतकरणानं आपल्या कर्जतचं भूषण आयुष्यभर कष्ट करून आपली तिन्ही मुलं असतील, सर्व नातवंड असतील, वटवृक्षासारखा असणारा सर्व त्यांचा परिवार आज चंद्रकांत भाऊ आपल्या तो निघून गेलेले, वय वर्ष 82. कारण माझ्या अगोदर बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी आज उपस्थितीवरून लक्षात येत आहे की भाऊंनी आणि मावशींनी त्यांचे तिन्ही मुलं असतील, अतिशय सर्व क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, प्रत्येकाच्या हाकेला आणि प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये असणारं हे राऊत परिवार आपल्याला उपस्थित होऊन जाणवत आहे. भाऊंनी कर्जत शहरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, राऊत कुटुंबियांचा आधारवड, जुन्या पिढीतील आदर्शयुक्त व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे भाऊ श्री चंद्रकांत निवृत्ती राऊत यांचं आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. कष्ट, संघर्ष करत जबाबदारीयुक्त आयुष्य जगताना आयुष्याला स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं जीवन स्थिरावलं, ही त्यांच्या जीवनाची खरी यशोगाथा आहे. त्यांच्या अचानक जाण्यानं राऊत कुटुंबियांबरोबरच कर्जत पंचक्रोशीतील सर्वजण दुःखांकित आहेत. अध्यक्ष नामदेव देवा राऊत, त्याचप्रमाणे हनुमंत अण्णा राऊत, त्याचप्रमाणे विठ्ठलपंत राऊत यांचे वडील चंद्रकांत भाऊ यांचं आज सायंकाळी 4 वाजता दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं जे राऊत परिवार दुःख झाले त्यातनं सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने त्यांना द्यावं. त्याचप्रमाणे भाऊंच्या आत्म्यात चिराशी शांती लाभो अशी मी माझ्या गदादे परिवाराच्या वतीने, भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने, त्याचप्रमाणे विधान परिषद सभापती सन्माननीय राम शिंदे साहेब यांच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. आणि प्रथम नगराध्यक्ष माझे सहकारी मित्र नामदेवराव राऊत, पंत, अण्णा
या सर्वांचे पिताश्री आणि आमचे सर्वांचे भाऊ आज आपल्यातून निघून गेले. वय वर्ष आता 83 लागलं होतं. परंतु सगळ्यांनी सांगितलं की भाऊंनी नातवंड परतोंड पाहिले, परंतु ते आज भाऊंसाठी जाताना पण आम्ही पाहिलं. एवढं प्रेम नक्कीच आत्ताच्या काळात कुणाला मिळत नाही. ते प्रेम भाऊंना मिळालं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या भामा मावशीची साथ सोडून भाऊ गेले, परंतु खरंच तुम्ही राऊत परिवार नशीबवान आहे. तुम्हाला आई वडिलांचं एवढ्या वयापर्यंत प्रेम भेटलंय. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. नामदेवराव राऊत, विठ्ठलपंत राऊत आणि हनुमंतअण्णा राऊत यांचे पिताश्री चंद्रकांत भाऊ राऊत यांचं आज 4:30च्या दरम्यान दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण राऊत कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, ग्रामस्थ यांच्यावरती दुःखाची छाया पसरली. त्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी श्री संत सद्गुरू गोदड महाराजांनी आपणाला सर्वात द्यावी अशी मी गोदड महाराजांनी प्रार्थना करतो आणि भाऊच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी मी गोदड महाराजांनी प्रार्थना करतो. आणि कर्जत तालुकावर संघाच्या वतीने मी भाऊंना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पूर्वीचा भूतकाळ, चालू असलेला वर्तमान काळ व भविष्यातला येणारा भविष्यकाळ ज्या व्यक्तींच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे स्वर्गीय चंद्रकांत भाऊ राऊत आज आपल्या सर्वांच्यातून निघून गेलेले आहेत. आयुष्यात हजारो माणसं भेटतात, पण आयुष्यात केलेल्या हजारो चुका पदरात घालणारे हे आई वडील असतात. आज राऊत परिवाराला जे दुःख झालेलं आहे, आपले बाप्पू असतील, पंत असतील, अण्णा असतील, हे रोज समाजकारणात लोकांच्यात राहणारं परिवार, इथून पुढच्या काळामध्ये त्यांना हजारो लोकांच्यात राहून सुद्धा जे एकटेपण जाणवणारे ते एकटेपण घालवण्याची ताकद सद्गुरू गोदड महाराजांनी संपूर्ण कुटुंबाला द्यावी मीही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो व माझ्या फाळके पाटील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली करतो. उपभाऊ आज काळाच्या पडद्यात गेले आहेत. भाऊंची साधेपण राहणे आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अपार असं कष्ट केलं. मी माझ्या तोरमल पाटील परिवाराच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा या अभंगाप्रमाणे कैलासवासी भाऊंचं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या पश्चात भामाईसारख्या आई, बाप्पू, पंत आणि अण्णासारखे पुत्र आपल्याला या ठिकाणी ते देऊन गेले. जाताना त्यांनी जे आपल्याला योगदान दिलं आहे, यांनी भाऊंसारखीच आपली या गावाची सेवा करावी हीच खरी भाऊंना या ठिकाणी श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या शेलार कुटुंबियाच्या वतीनं, कर्जत नगरपंचायतच्या वतीनं या भागाचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव बापू राऊत यांचे वडील चंद्रकांत भाऊ राऊत यांची आज सायंकाळी 4 वाजता दुःखद निधन झाले. त्याबद्दल कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व खासदार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने मी व माझ्या बहिरवी परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. उपस्थित सर्व दुःखांत बंधू आणि भगिनींना हनुमंतराव, विठ्ठलपंत राऊत आणि नामदेवराव यांचे पिताश्री चंद्रकांत निवृत्ती राऊत यांचं वृद्धकाळाने या ठिकाणी निधन झालेलं आहे. आपण पाहतो की भाऊंचं जे आयुष्य आहे हे कष्टमय असं आयुष्य आहे. आम्ही सन 1968-69ला ज्यावेळेस इथं 7वी नंतर 8वीला आलो होतो त्यावेळेस भाऊ बन्सीलाल
गुंड पन्नालाल गुंड आणि बशीरभाई पठाण हे एस टी महामंडळामध्ये कर्मचारी असताना त्या ठिकाणी आम्हाला डबे आणताना नेताना कधी भाऊंनी पैशाची कधी अपेक्षा केलेली नाही. ग्रामीण भागातील मुलं आहेत, ते शिकतायत, ही त्यांचं मोठंपण त्यावेळेस आम्हाला जाणवलं होतं. आणि म्हणून भाऊ आज आपल्यातून निघून गेलेले आहे. आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढवारीचे सगळे पांडुरंगाला भेटायला झालेले आहेत आणि भाऊ या आषाढवारीच्या पर्वामध्ये वैकुंठवासी झालेले आहेत. म्हणून भाऊंचं जे कष्टमय जीवन होतं, या जीवनाला मी भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि थांबतो. कैलासवासी चंद्रकांत भाऊ राऊत यांचं आज सायंकाळी वृद्धापकाळानं दुःखद असं निधन झालंय आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळे दुःखांकित बंधू आणि भगिनी बऱ्याचशा बोलणाऱ्यांनी आपल्या भावना आपल्या श्रद्धांजलीच्या रूपात या ठिकाणी व्यक्त केल्या. परंतु मी भाऊंबद्दल आणि त्यांच्या जीवनाच्या सहचारणी भामामावशींबद्दल आज ही जोडी खऱ्या अर्थानं फुटली. परंतु अडचणीच्या काळात सुरू केलेला प्रपंच त्याच्यानंतरच्या काळात मुलांच्या व्यवसायात सुबत्ता आली, आर्थिक सुबत्ता आली, राजकारणात सुबत्ता आली. परंतु ह्या जोडीचे जमिनीवरचे पाय कधीच उचलले गेले नाही, असं एवढंच निरीक्षण मी ह्या जोडगोळीचं करेन. आणि पुनश्च एकदा भाऊंला मी माझ्या वतीनं, माझ्या देशमुख कुटुंबियाच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सगळ्यांच्याच वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. शोकाकुल कर्जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक नामदेव बापू राऊत यांचे पिताश्री कैलासवासी चंद्रकांत भाऊ राऊत यांची आज दुपारी देवाज्ञा झाली. खरं तर त्यांच्या जाण्यानं राऊत परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य श्री संत सद्गुरू गोदळ महाराजांनी त्यांना द्यावं अशी प्रार्थना करतो. तसेच त्यांच्या मृतात्म्यास सद्गती प्राप्त हो अशी पांडुरंगाच्या परमात्म्याच्या प्रार्थना करतो. माझ्या चिंतामणी परिवाराच्या वतीनं, जामखेड नगर परिषदेच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. विठ्ठलपंत राऊत असतील, नामदेव बापू असतील, हनुमंत अण्णा असतील, यांचे वडील राऊत कुटुंबातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, एक वयोवृद्ध व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत राऊत, त्यांना पंचक्रोशीत भाऊ या नावाने संबोधलं जायचं. यांचं आज दुपारी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित सर्वच दुःखांकित बंधू आणि भगिनींनो, मी एकच म्हणेन, राजूभैया म्हटल्याप्रमाणे आज खऱ्या अर्थानं भाऊ आणि बाबा मावशींची जोडी या ठिकाणी फुटलेली आहे. या दोघांनी काय संघर्ष केला हे संपूर्ण कर्जत शहर असेल या पंचक्रोशीने पाहिलेलं आहे. अतिशय संघर्षातून हे कुटुंब उभं राहिलं आणि त्यांचे जे काही संस्कार आहेत, त्या दोघांनी मुलांवर केलेले संस्कार आजही आपल्याला किती माहिती आहे मला माहित नाही, परंतु मी जे पाहतो ही तीनही बंधू एकमेकांबद्दल अतिशय आदराने वागताना मी पाहिलेले आणि असे एक चांगले संस्कार या पुढच्या पिढीवरती भाऊ असतील, मावशी असतील यांनी केलेले आहे. म्हणूनच आज हे कुटुंब समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळवताना आपण पाहतो. भाऊंच्या जाण्यानं फक्त राऊत कुटुंबीयच नाही तर सर्व नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, यांना जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी ही परमेश्वराने सर्वांना द्यावी. कैलासवासी चंद्रकांत राऊत उर्फ भाऊ यांचं आज दुपारी वृद्धपकाळाच्या यांनी निधन झालं. राऊत परिवार, पंत, अण्णा, बाप्पू, विशेषतः भामाई यांना मोठं दुःख झालं. ज्या कष्टातून हा परिवार उभा केला तो या अख्ख्या उभ्या नगरीने डोळ्यांनी पाहिलेला आहे. हा परिवार जेव्हा उभा करीत असताना जे कष्ट भाऊंनी घेतलं त्या कष्टाचं चीज या परिवाराने निश्चित केलेलं आहे. हा परिवार सामाजिक कामामध्ये
राजकीय क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये नावारूपाला आला आणि भाऊंचा शेवटचा दिवस गोड झाला असं म्हणायला हरकत नाही. या मुलांच्या कर्तृत्वाने भाऊ निश्चित त्या ठिकाणी त्यांचं मनाला शांती झालेली. त्यांच्या जाणीने या परिवाराला, नातेवाईकांना, सर्वांना दुःख झाले. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती सद्गुरू गोदड महाराजांनी त्यांना द्यावी. भाऊंच्या आत्म्याला सद्गती, शांती, सुख मिळावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. अंतकाले च मामेव स्मरण मत्वा कलेवर या पर्यातीस मद्भाव याती नास्ते तर संशय. आज या दुःखद प्रसंगी स्वर्गीय चंद्रकांत भाऊ यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरले. नुसत्या राऊत कुटुंबापुरतं हे दुःख मर्यादित नाही, तर सर्वांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव आहे. आणि जीवनाचा प्रत्येक क्षण या तालुक्याने अनुभवलेला आहे भाऊचा, की भाऊंचं जीवन हे कष्टप्रद होतंच, पण त्याबरोबर त्या कष्टाच्या पाठीमागे पुढच्या पिढीसाठी महत्त्वाकांक्षा, प्रेरणा आणि जिद्द शिकवणारं होतं. या सर्व सूत्रातूनच बाप्पू झालं. हे सगळी मंडळी घडली गेली, तिन्ही मुलं, आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्याने या संपूर्ण तालुक्यावर उमटवला. एवढंच नाही तर या संपूर्ण कर्तृत्वाच्या पाठीमागं एक अलौकिक शक्ती होती, आणि ती म्हणजे भाऊ. भाऊंच्या जाण्याने आपल्या सर्वांनाच जे दुःख झाले त्यातले त्यात त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाला तर भयानक दुःखाला सामोरं जावं लागतं. आपण थोडा वेळ थांबून आपल्या भावना व्यक्त करून आपण निघून जाऊ, पण जाता येता क्षणी घरी गेल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणात ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, ते पाठीमागच्या पिढीचं. आणि वडिलांचं छत्र एकदा संपलं गेलं की कोणीही विचारायला आपल्याला राहत नाही, आणि हे फार मोठं दुःख असतं. कोणीतरी विचारायला हवं की तू उशिरा का आलाय, हे विचारणारच फक्त एकच अधिकारवाणीने असतं, ते म्हणजे वडील असतात. आणि हे वडिलाचं छत्र या निमित्ताने संपलेलं आहे. तर जन्म आणि मृत्यू हे अटळ आहेत. या दोन्हीच्या मध्यंतरीचा जो काळ आहे तो एक नाट्यप्रद काळ आहे. सकाळ संध्याकाळ आणि जशी घडते दुपार घडते तसा हा संध्येचा समय आहे. आणि या संध्येच्या समयाला प्रत्येक जीवाला या प्रसंगाला सामोरं जावंच लागतंय. मृत्यूला भिण्यापेक्षा मृत्यूवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य आपल्यात प्राप्त व्हावं, आणि दुःखाला सारखं घोटवीत बसण्यापेक्षा दुःखावरही आनंदाचा विजय मिळवण्याचं सामर्थ्य राऊत बंधूंना व्हावं. त्यांच्या ठिकाणी ती प्रेरणा, ती शक्ती, ती ऊर्जा निर्माण व्हावी हीच सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने, माझ्या हरिहरेश्वर बालाजी संस्थानाच्या वतीने भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की त्यांना चिरशांती तर लाभेल त्याच्यात वाद नाही. ते तृप्त झालेले आहेत. सगळी अंग पाहिली, संसाराची पाहिली, मुलं बाळं नातवंड पाहिली, याच्यापेक्षा जीवनात आणि शहाण्या माणसाने फार जगत जाऊ नये. शहाण्याने तवची जियावे, जव अपकीर्ती अंगा न पावे. शहाण्या माणसाने तोपर्यंत जिवंत राहावं जोपर्यंत अपकीर्तीचा कलंक लागणार नाही. अपकीर्तीचा कलंक लागण्याच्या अगोदर भाऊने आपल्या जीवनाला या तृतीय अंकामध्ये म्हणजे मृत्यूला सामोरं जाऊन त्याच्यावर विजय मिळवलाय. म्हणून बापू अण्णा पंत या तिघांना जे दुःख झालंय त्या दुःखात मीही सहभागी आहे आणि माझं कुटुंबही वैयक्तिक सहभागी. या आत्म्याला चिरशांती लाभावी हीच सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी विनीत भावाने प्रार्थना करतो. आपण
विश्वात्मके देवे येणे वाळणे तो शावे तो शोनिमद द्यावे पसाय दानये जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे प्रभ मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जेवांशील तो ते लावो प्राणी जात वर्षते सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त मंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुनाम सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी भजिजो आदि पुरुष अखंडित अनेक ग्रंथोपी जीवे विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय होवा विजय एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला ओम शांती 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 ओम शांततेमध्ये सर्वांनी